नमस्कार, माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मोत्याचे आणखीन एक नवीन प्रकारचे फूल शिकणार आहे। तर ते फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य पांढरे मोती घेतलेले आहे आणि दोन प्रकारचे रंगीत मोती घेतलेले आहे। हे तिघही 6 नंबरचे मोती घेतलेले, नायलॉन धागा आहे, कात्री आहे आणि सुई घेतलेली आहे। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा। सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आणि 8 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले। आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे। तो गोल कसा बनवायचा ते आपण दरवेळेस बघत असतो। ही गाठ आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे। हा असा आपला गोल इथे तयार झाला पहा। आणि आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढू, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल। फूल एकदम सोपे आहे, करून पहा आणि कमेंट्समध्ये मला कळवा तुम्हाला फूल जमले की नाही आणि शिकवलेले समजले की नाही, माझ्या हात व्यवस्थित मोत्यांमधनं जाताना सुई दिसते की नाही, हे सगळं मला कमेंट्सद्वारे कळवा। हे पहा, आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता आपल्याला 3 रंगीत मोती घ्यायचे आहेत। तीन रंगीत मोती, एक निळा मोती, परत 3 रंगीत मोती। मी गुलाबी आणि निळा कलर घेतलेला आहे, बेबी पिंक कलर घेतलेला आहे। तुम्ही कुठलेही कलर वापरून हे फूल बनवू शकतात। हे पहा, आता मी 6 आणि 7 मोती ओवून घेतले, 3 रंगीत, 3 पिंक, 1 ब्लू आणि 3 पिंक, असे एकूण 7 मोती आपण ओवून घेतले। आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत त्याच दिशेने बाहेर काढायची। पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। ही अशी आपली एक पाकळी तयार झाली। अशा आपल्याला ह्या मोत्यांच्या भोवती, ह्या गोलाभोवती 8 पाकळ्या बनवायच्या आहेत। आता आपण लगेच शेजारच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ। इथे आपण 7 मोती ओवले। आता आपल्याला 3 रंगीत मोती घ्यायचे आहे। सुरुवातीला दुसरा ब्लू कलर घ्यायचा आहे आणि परत एक पिंक कलर घ्यायचा आहे। अशा आता आपल्याला एकूण 5 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे। सुरुवातीला आपण 7 ओवले, आता आपल्याला 5 मोती ओवून घ्यायचे। 3 पिंक कलर, 1 ब्लू कलर, 1 पिंक कलर, असे आपण 5 कलर घेतलेले, 5 मोती घेतलेले आहे। आता आपण ही जी पाकळी केलेली त्या पाकळीतले 1 2 3 हे 3 मोती, त्याच्यातले सुरुवातीचे हे जे 2 मोती आहे त्याच्यातून सुई आपण वरती काढणार आहे। हे पहा, ही अशी सुई आपण वरती काढून घेतलेली आहे, धागा ओढून घ्यायचा आहे। ही आपली दुसरी पाकळी तयार झाली। आता परत आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती, अशी सुई बाहेर काढून घेणार आहे। परत आपल्याला धाग्यामध्ये 3 रंगीत मोती घ्यायचे आहे, 3 मोती घ्यायचे आहे। हे 3 मोती, परत दुसरा ब्लू कलर आणि परत एक पिंक कलर, असे 5 मोती आपण घेतले। आणि आता परत ह्या 2 मोत्यातनं सुई वरती काढू। ह्या पाकळीतले जी आपण पाकळी बनवू त्या पाकळीतल्या 1 2 3, तर हा खालचा मोती सोडून हे जे वरचे 2 मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे। ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपण पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू। एक ज्याच्यातनं सुई काढली तो 1 मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती, जिथे आपल्याला पाकळी बनवायची तो मोती, अशी आपण ह्या मोत्यातनं सुई काढून घेतली। आता परत आपण 3 गुलाबी मोती घेऊ।
एक निळा मोती आणि परत एक गुलाबी मोती, असे 5 मोती घेतले आणि ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. हा ह्या फुलाचा एक भाग आपण बनवतो आहे. हे पहा, आपल्याला 8 पाकळ्या बनवायच्या आहे. 4 पाकळ्या आपल्या झालेल्या आहे. आता आपण 5वी पाकळी इथे तयार करणार आहे. आता परत 3 गुलाबी मोती घ्यायचे. हे 3 गुलाबी मोती घेतले. एक निळा रंग घेतला आणि एक गुलाबी रंग घेतला. असे परत आपण 5 मोती ओवून घेतले आणि ह्या पाकळीतल्या ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढून घेतली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. परत आता आपण 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर, ज्याच्यातनं सुई बाहेर काढली तो 1 मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती, असे 2 मोत्यातनं सुई आपण दरवेळेस बाहेर काढतो. आता परत आपल्याला 3 गुलाबी मोती घ्यायचे आहे. मी हा वरचा एक भाग तुम्हाला पूर्ण करून दाखवते आहे आणि दुसऱ्या भागातली जी सुरुवात आहे ती दाखवणार आहे. हे पहा, हे 3 मोती घेतले. परत एक गुलाबी मोती घेतला. असे 5 मोती घेतले. परत आपण ह्या पाकळीतल्या ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा. परत 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपण आता इथे 3 गुलाबी मोती ओवून घेऊ. एक निळा मोती घ्यायचा आणि एक गुलाबी मोती घ्यायचा. असे 5 मोती आपल्याला दरवेळेस ओवायचे आहे. 6 पाकळ्यांना तसे 7 पाकळ्यांना आपण 7 मोती, पहिल्या पाकळी आपण 7 मोती ओवून घेतले. दुसऱ्या पाकळीपासून आपण 5-5 मोती ओवत आलेलो आहे. आणि आता आपल्याला शेवटची पाकळी बनवायची. पहा, 2, 2, 4, 2, 6 आणि 1, 7 पाकळ्या आपल्या इथे झालेल्या आहे. आता आपल्याला शेवटची पाकळी बनवायची. ती कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते. ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण. ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो 1 मोती आणि त्याच्या शेजारचा 1 मोती, अशी 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, आता आपण ह्या पाकळीतले हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता 1, 2 हे 2 मोती आहे. आता आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. तर 3 मोत्यांमध्ये आपण एक पांढरा मोती, एक गुलाबी मोती ओवून घेणार आहे, एक निळा मोती ओवून घेणार आहे आणि एक परत गुलाबी मोती. एक गुलाबी, एक निळा आणि एक गुलाबी, असे 3 मोती आपण ओवून घेतले. पहा, इथे दिसतात ना हे 5 मोती, हे 2 मोती आणि हे 3 मोती, असे 1, 2, 3, 4, 5 असे 5 मोती आपले इथे आहेत. आता आपण ह्या पाकळीतल्या ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली. हे आपलं फुलाचा एक भाग तयार झाला. पहा, आता आपल्याला फुलाचा दुसरा भाग बनवायचा आहे. तो कसा पहा. आता ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हा एक पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतली आणि 1, 2, 3, 4 सलग ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे 3 गुलाबी मोती आणि हा जो निळा मोती आहे ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. आता आपण हे 3 मोती ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि हा एक निळा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, आता आपल्याला इथे पाकळी बनवायची. इथे सुद्धा आपल्याला हे 8 मोती आहेत. ह्या 8 मोत्यांच्या ह्याच्यात आपल्याला 8 पाकळ्या बनवायच्या आहेत. तर त्या कशा, तर आता आपण इथे 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे.
हे 3 पांढरे मोती ओवले, परत एक चौथा 4 पांढरे मोती ओवून घेतले पहा, आणि एक रंगीत मोती आपल्याला घ्यायचा आहे. तर मी त्याच्यात गुलाबीच कलर घेतला आहे पहा, हा एक गुलाबी. असे आपण एकूण 5 मोती ओवून घेतलेले आहे. आणि हा रंगीत मोती बाजूला करून ह्या एका वरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. मोती मागे सरकवून घ्यायचे आहे सगळे. ही अशी इथे आपली अर्धी पाकळी तयार झाली. आता इथे आपण 4 पांढरे मोती घातले. हा एक रंगीत मोती घालून ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई वरती काढली. इकडे आता आपल्याला इकडच्या बाजूला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले पहा, आणि ज्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. ही इथे एक पाकळी आपली तयार झाली. आता परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची होती. हे 2 रंगीत मोती, त्याच्या पुढचा हा मधला निळा मोती, अशी सुई काढायची आहे. आणि इथे परत आपल्याला तशीच पाकळी बनवायची आहे. 4 पांढरे मोती, एक रंगीत मोती, आणि हा एक मोती रंगीत बाजूला करून त्याच्या खालचा जो पांढरा मोती आहे त्याच्यातनं सुई अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. परत आता आपल्याला इथे 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे. आता तुमच्या ह्या पाकळ्या लक्षात आल्या असतील कशा करायच्या ते. आणि आज तुम्हाला माझा हात पूर्ण व्यवस्थित दिसला असेल की मी कोणत्या ह्याच्यातनं मोत्यातनं सुई बाहेर काढते आहे, किती मोती घेते आहे, हे तुम्हाला आज नक्कीच दिसलं असेल. हे पहा, आता मी ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई ज्याच्यातून काढली त्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढायची, आणि परत त्याच्या पुढचे 2 हे गुलाबी मोती, तुम्ही कुठले कलर वापरून हे फूल बनवू शकता ते. ह्या 2 मोत्यातनं सुई काढून घेतली, आणि परत हा मधला मोती. इथपर्यंत तुम्ही करून पहा. मी तुम्हाला शेवटची पाकळी दाखवते. हे पहा, माझं हे इतकं फूल असं तयार झालेलं आहे. आता आपल्याला शेवटची पाकळी बनवायची. तर शेवटची पाकळी कशी बनवायची पहा, तशीच बनवायची आपल्याला. मी इथे लाल आणि येलो कलर घेतलेला आहे, रेड आणि येलो कलर घेतलेला आहे. आता मी 4 येलो मोती घेणार आहे. हे 4 मोती घेतले मी पिवळे, आणि परत आपल्याला एक लाल मोती घ्यायचा आहे. पहा, हा एक लाल मोती मी घेतलेला आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला हा एक रंगीत लाल मोती बाजूला करून ह्या एका पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण. आणि आता इथे आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती आपण ओवून घेतले, आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. पहा, हा पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतली. ही सुई बाहेर काढून घेतली. पहा, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ही आपली 8वी पाकळी शेवटची इथे तयार झाली. आता आपल्याला परत पुढची एक स्टेप बनवायची. तर ती कशी करायची पहा. आता आपल्याला ह्या पाकळ्या जॉईन करायच्या आहे. तर आता आपण काय करणार, ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर, ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, आता आपण 1 2 3 4 हे 4 मोती, तर त्याच्यात आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, आणि आता इथे आपल्याला परत 2 पिवळे मोती घ्यायचे आहे.
एक लाल मोती घ्यायचा आहे आणि परत 2 पिवळे मोती घ्यायचे. असे एकूण आपण 5 मोती ओवून घेतलेले. आता आपण ह्या पाकळीतल्या ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. आता ही जी पाकळी आहे, ही पाकळी, ह्या पाकळीतल्या ह्या 2 मोत्यांमधून सुई वरती काढायची आपल्याला. आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई परत वरती काढणार आहे. एकदा खाली सुई काढायची आपल्याला आणि एकदा वरती सुई घ्यायची आपल्याला. हे पहा, ही अशी सुई आपण काढून घेतली. हे अशी इथे आपली पाकळी तयार होते. आता परत आपण हा एक पांढरा मोती आहे, ह्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत आता आपण ह्या पाकळीतले 1, 2 ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता इथे परत आपल्याला 2 पिवळे मोती, एक रंगीत मोती, लाल मोती, रंगीतच मोती घेतोय आपण, परत 2 पिवळे मोती, असे 5 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे. आणि आता ही जी पाकळी येते 1, 2, 3, 4 हे 4 मोती, त्याच्यातले हे 2 मोती आहे, ह्याच्यातनं सुई आपल्याला परत वरती काढायची आहे. ही अशी सुई वरती काढून घेतली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. लगेच आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. आणि परत हे 2 रंगीत मोती, ह्याच्यातून सुई आपण खाली बाहेर काढणार आहे. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि इथे परत आता आपण 2 पिवळे मोती, एक लाल मोती, परत 2 पिवळे मोती, असे 4 मोती ओवून घेणार आहे. ह्या पाकळीतून सुई बाहेर काढली खालच्या दिशेने, तर ह्या पाकळीतून सुई वरती काढायची. त्याच्याकरता हे 2 मोती, ह्याच्यातनं सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, परत आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. परत हे 2 मोती ह्या पाकळीतले, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता परत इथे 2 पिवळे मोती, आपलं हे फूल तयार होत आलेलं आहे. पहा, हे 2 पिवळे मोती, एक रंगीत मोती, लाल मोती, परत 2 पिवळे मोती, आणि परत आता आपण ह्या पाकळीतल्या ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही पाकळीतनं सुई बाहेर काढली खाली. आता ह्याच्यातून वरती सुई बाहेर काढायची आहे. त्याच्याकरता ह्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आता परत आपण हा एक पांढरा मोती आहे, ह्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे. आणि परत हे 2 पिवळे मोती ह्या पाकळीतले, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. फूल पूर्ण होईपर्यंत आता आपल्याला हीच पद्धत करायची आहे. परत आता आपण 2 पिवळे मोती घेणार आहे, एक लाल मोती, परत 2 पिवळे मोती. हे फूल तुम्ही देवाजवळ रांगोळी म्हणून सुद्धा ठेवू शकतात. हे पहा, ह्या 2 मोत्यातनं ह्या पाकळीतल्या ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता माझा इथे धागा संपला आहे. पहा, मी आता परत नवीन धागा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे आणि धाग्याला गाठ पाडून घेतली आहे मागे. आता आपल्याला परत राहिलेल्या पाकळ्या जॉईन करायच्या आहे. आपण इथपर्यंत पाकळ्या जॉईन केलेल्या आहे. आता आपल्याला ह्या 2 रंगीत मोत्यातनं, पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे.
आणि परत आता इथे 2 पिवळे मोती घ्यायचे. फक्त 3 पाकळी आपल्याला जॉईन करायच्या आहे पहा. एक लाल मोती घेतला, 2 पिवळे मोती घ्यायचे, ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता ह्या पाकळीतल्या ह्या 2 मोत्यातनं सुई वरती काढायची आहे. ही अशी सुई आपण वरती काढून घेतलेली आहे. हे पहा, इथे एक पाकळी तयार झाली. आता परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि परत आता हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे. सुंदर असं फूल आपलं इथे तयार होत आलं आहे पहा. परत आपल्याला 2 पिवळे मोती, एक लाल मोती, परत 2 पिवळे मोती, असे 5 मोती आपण ओवून घेतले. आता आपल्याला परत ह्या पाकळीतनं सुई बाहेर काढली आहे. आता ह्या पाकळीतून सुई वरती काढायची. त्याच्याकरता ह्या 2 मोत्यातून सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची पहा. ही एक पाकळी इथे आपली तयार झाली. आता आपल्याला ही एकच पाकळी जॉईन करायची पहा. त्याच्याकरता आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. आणि ह्या पाकळीतले हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला. अशी सुई बाहेर काढून घेतली. आता परत इथे 2 पिवळे मोती, एक लाल मोती, आणि परत 2 पिवळे मोती. आता आपण ही शेवटची पाकळी जोडून घेणार आहे. ह्या पाकळीतल्या ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. ह्या पाकळीतल्या ह्या 2 मोत्यांमधनं सुई आता आपल्याला अशी वरती बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इथे आपलं हे असं फूल तयार झालं पहा. आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू परत, आणि इथे गाठ पाडून घेणार आहे. हे अशी आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. ह्या मोत्याच्या गोलातनं सुई बाहेर काढली. हा धाग्याचा गोल तयार झाला. ही अशी सुई त्या गोलातनं बाहेर काढली. धागा ओढून घेतलेला आहे. इथे अशी गाठ पाडून घेतली पहा. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. सुंदर असं फूल आपलं इथे तयार झालं आहे हे पहा. मोत्याचे नवीन प्रकारचे फुल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.